नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत जागेबद्दल बोलणार आहोत जिथे निसर्ग, श्रद्धा आणि आठवण यांचा एक अनोखा संगम झाला आहे. चला तर मग पित्रेश्वर हनुमान धामाची ही अविश्वसनीय कहाणी जाणून घेऊया. अच्छा, एक विचार करा. एखादी ओसाड, बंजर टेकडी, जिथे फक्त दगड माती आहे, ती श्रद्धेचं एक मोठं केंद्र बनू शकते का? जिथे आधी काहीच नव्हतं, तिथे एक महत्वाचं तीर्थक्षेत्र उभं राहू शकतं का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच. इंदोरमध्ये हे फक्त स्वप्न नाही, तर एक खरं वास्तव आहे. एका साध्या टेकडीच्या कायापालटाची ही कहाणी खरंच अविश्वसनीय आहे. तर या धामाचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्या मूर्तीबद्दल नाही तर त्या पर्वताबद्दलच जाणून घ्यावं लागेल. कारण हा काही सामान्य पर्वत नाही. त्याच्या निर्मितीमागे एक खूप सुंदर विचार दडला आहे. सुरुवातीला म्हणजे खूप वर्षांपूर्वी हे ठिकाण देवधरम टेकडी नावाचं एक अगदी साधंसं सामान्य टेकडं होतं. म्हणजे तिथे ना कोणतं मोठं मंदिर होतं, ना कोणतं धार्मिक महत्त्व, फक्त एक नैसर्गिक टेकडी. पण मग 2002 साली सगळं चित्रच पालटलं. इंदूर महानगरपालिकेने एक भन्नाट योजना आणली. त्यांनी लोकांना आवाहन केलं की आपल्या प्रियजनांच्या, आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या आठवणीत इथे एक झाड लावा. आणि लोकांनी काय प्रतिसाद दिला? अक्षरशः हजारो झाडं लावली गेली आणि ती ओसाड टेकडी बघता बघता हिरवीगार झाली. आणि याचमुळे या जागेला एक नवीन ओळख मिळाली. एक खूप अर्थपूर्ण नाव, पितृपर्वत. पितृ म्हणजे आपले पूर्वज. म्हणजे हा असा पर्वत आहे जो लोकांनी आपल्या पूर्वजांच्या आठवणीत लावलेल्या हजारो झाडांपासून बनला आहे. किती छान कल्पना आहे नाही? तर ही हिरवीगार जमीन तर तयार झाली होती. पण या जागेला एक भव्य आध्यात्मिक रूप देण्यासाठी एका व्यक्तीच्या दृढ संकल्पाची गरज होती. आणि तो संकल्प केला इंदोरचे माजी महापौर श्री कैलाश विजयवर्गीय यांनी. ते हनुमानाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी ठरवलं की या पवित्र भूमीवर एक भव्य हनुमान मूर्ती स्थापन करायची. आणि इथूनच या जागेच्या नव्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. संकल्प करणं एक वेळ सोपं असतं, पण तो प्रत्यक्षात उतरवणं ते खूप मोठं आव्हान होतं. चला बघूया ही ध्यानमग्न हनुमानाची विशाल मूर्ती घडली तरी कशी. आता या मूर्तीची भव्यता काही आकड्यांमधून बघूया. सगळ्यात आधी तिची उंची. तब्बल 72 फूट उंच आहे ही मूर्ती. ही मूर्ती अष्टधातूपासून बनलेली आहे, म्हणजे 8 वेगवेगळ्या पवित्र धातूंच्या मिश्रणातून. एवढं मोठं काम करायला वेळ किती लागला असेल? पूर्ण 7 वर्ष लागली या मूर्तीला आकार द्यायला. आणि हे सगळं शक्य झालं सुमारे 125 कुशल कारागिरांच्या अथक मेहनतीमुळे, ज्यांनी दिवस-रात्र एक केला. पण या सगळ्या आकड्यांपेक्षाही जास्त खास आहे ती मूर्तीची मुद्रा. हनुमानजी इथे ध्यान मुद्रेत आहेत. असं रूप भारतात खूपच दुर्मिळ बघायला मिळतं. हे शक्ती आणि शांती या दोन्हींचं एक विलक्षण प्रतीक आहे. ठीक आहे, मूर्ती तर बनली, पण ती फक्त एक कलाकृती न राहता लोकांच्या आस्थेचं केंद्र कशी बनली? आता आपण या कथेच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. तो दिवस होता 28 फेब्रुवारी 2020. या दिवशी या भव्य मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आणि तेव्हापासून हे ठिकाण पित्रेश्वर हनुमान धाम या नावाने एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आता हे धाम इतकं खास का आहे? कारण इथे 3 गोष्टींचा एक सुंदर संगम झालेला दिसतो. पहिला आहे पितृपर्वत, जो आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आठवणीशी आणि त्यांच्या शांतीशी जोडतो. दुसरा आहे हनुमानाची भक्ती, जी आपल्याला शक्ती देते, संकट दूर करते. आणि तिसरा आहे हनुमानाची ध्यान मुद्रा, जी आपल्याला आध्यात्मिक शांतीचा मार्ग दाखवते. म्हणजे थोडक्यात काय तर पित्रेश्वर धाम हे काही हजारो वर्ष जुनं प्राचीन मंदिर नाही. हे आजच्या काळात आपल्या डोळ्यांसमोर तयार झालेलं एक आध्यात्मिक केंद्र आहे. इथे निसर्ग आणि श्रद्धा हातात हात घालून उभी आहेत. आणि म्हणूनच आज हे इंदोरमधील एक खूप महत्त्वाचं पर्यटन स्थळ बनलं आहे. ही सगळी गोष्ट ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. भविष्यात अजून अशी कोणती ठिकाणं असतील जी लोकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि श्रद्धेमुळे अशाच प्रकारे मोठं रूप धारण करतील आणि आस्थेची नवी केंद्र बनतील? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.